नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी आज आपण अभ्यासणार आहोत. शब्दार्थांसह संपूर्ण पाठाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका. तुम्हाला हा पाठ पूर्णपणे कळेल याची मला खात्री आहे. चला मग आपण वीरांना सलामी हा पाठ अभ्यासूया. या पाठाच्या लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई. त्यांचा जन्म आहे 1956चा. प्रसिद्ध लेखिका म्हणून त्यांना ओळखले जाते. लक्ष्य फाउंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार अनुराधा प्रभुदेसाई यांनी लक्ष्य फाउंडेशनच्या माध्यमातून सैनिक आणि नागरिक यांच्यामधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जम्मू काश्मीर असेल, लडाख असेल, हा भारत पाकिस्तान सीमेवरचा प्रदेश आणि त्याचबरोबर ईशान्येकडील जी राज्य आहेत की अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, इथं जी भारतीय लष्करी ठाणी आहेत तर तिथल्या जवानांशी जाऊन त्यांनी संवाद साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा त्यांना विश्वास देण्यामध्ये त्या यशस्वी ठरलेल्या आहेत. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तिकांचं शाळांमध्ये त्यांनी वितरण सुद्धा केलेलं आहे. ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. सैनिकांबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंथी, सैनिकांसोबत युवा प्रेरणा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. म्हणजेच सीमेवरील सैनिक घराघरात पोहोचवण्याचं व्रत अनुराधा प्रभुदेसाई यांनी घेतलेलं आहे आणि यासाठी लक्ष्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत. आता आपण या पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊया. सन 2004 मध्ये एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. 2004 मध्ये एक पर्यटक म्हणून अनुराधा प्रभुदेसाई लडाखला गेलेले आहेत आणि तिथे लडाखमध्ये असणारं कारगिल नावाचं जे ठिकाण आहे की कारगिल हा एक जिल्हा आहे लडाखमधील आणि तिथं 1999 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं. हे युद्ध आपल्यापर्यंत कसं पोहोचलं नाही याविषयीचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आता या कारगिल युद्धाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण हा संदर्भ या पाठामध्ये महत्त्वाचा आहे की कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सन 1999च्या उन्हाळ्यात लढले गेलेलं मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. म्हणजे कारगिल आणि तो जो परिसर आहे याच भागामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हे युद्ध लढलं गेलेलं होतं. हा प्रदेश सोडून इतर भागामध्ये या युद्धाचा प्रसार झालेला नव्हता. हे युद्ध इतर ठिकाणी जाऊन पोहोचलेलं नव्हतं. तसेच यापूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती आणि भारत आणि पाक यांच्यामध्ये याच्यापूर्वी जी काही युद्ध झालेली होती या युद्धामध्ये सुद्धा युद्ध सुरू झाल्याची आणि युद्ध संपल्याची अशी कोणतीच घोषणा झालेली नव्हती. तशी याही युद्धामध्ये झालेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता आणि पाकिस्तानच्या सवयीप्रमाणे याही वेळेला पाकिस्ताननं अशीच ओरड सुरू केलेली होती की आमचा या युद्धाशी काही संबंध नाही, आम्ही तटस्थ आहोत. अशा पद्धतीनं पाकिस्ताननं जगाला सांगायला सुरुवात केलेली होती. पुढे अनेक वर्षानंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले आणि काही काळ निघून गेल्यानंतर
पाकिस्तान सरकारने त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं की हे युद्धच होतं. सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. आणि 1999चा जो उन्हाळा होता, या उन्हाळ्यामध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडल्या आणि भारताच्या हद्दीतील जी काही लष्करी ठाणी होती भारताची तर ती ताब्यात घेतली. आणि भारताच्या हे लक्षात आल्यानंतर या घुसखोरांना हुसकवण्यासाठी हे कारगिलचं युद्ध लढले गेले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती आणि पाकिस्तानी घुसखोरांनी जी काही ठाणी आपल्या ताब्यात घेतलेली होती तर ती या कारगिल आणि द्रास परिसरामध्ये होती आणि अतिउंच अशा दुर्गम ठिकाणी की जिथं पोहोचणं सुद्धा फार अवघड होतं, अशा ठिकाणची ही ठाणी जी आहेत ती ह्या घुसखोरांनी आपल्या ताब्यात घेतलेली होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले आणि अनेक महिन्यांचा प्रयत्न केल्यानंतर भारताला ही जी काही लष्करी ठाणी भारतीय घुसखोरांनी आपल्या ताब्यात घेतलेली होती तर ती परत मिळवण्यामध्ये यश मिळालं. हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचं अत्युत्कृष्ट उदाहरण आहे आणि हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये अतिशय उंचीवरती लढलं गेलेलं हे एक युद्ध होतं आणि अतिउंचीवरच्या युद्धाचं हे एक अत्युत्कृष्ट उदाहरण जे आहे ते आधुनिक इतिहासातलं मानलं जातं. आता आपण याच्या पुढचा भाग समजून घेऊया. पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे तर त्याच्यामध्ये हा जो काही कारगिलचा संदर्भ आलेला आहे तर लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे भारताचा आणि भारताच्या नकाशामध्ये बाणाच्या साह्यानं मी लडाख हा उत्तरेकडचं हा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे तर तो दाखवलेला आहे आणि याच केंद्रशासित प्रदेशामध्ये हा कारगिलचा भाग आहे आणि तोही भाग इथे दुसऱ्या नकाशामध्ये दाखवलेला आहे. तर लडाख भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि कारगिल हा लडाखमधील एक जिल्हा आहे आणि ह्या कारगिलच्या शेजारीच असणारं द्रास हा सुद्धा एक जिल्हा आहे आणि कारगिल आणि द्रास या परिसरामध्ये हे कारगिलचं युद्ध जे आहे तर ते लढलं गेलेलं होतं. हा संदर्भ आपल्याला या पाठाच्या निमित्तानं माहिती असायला हवा म्हणून हा नकाशा मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता आपण या पाठाच्या मध्यवर्ती कल्पनेकडे वळूया. त्यानंतर म्हणजे इथपर्यंत भाग आपण बघितलेला आहे की कारगिलचं युद्ध आपल्यापर्यंत कसं पोहोचलं नाही याची एक खंत जी आहे तर ती लेखिकेला वाटते. त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्षे या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन अशी ती शपथ घेते आणि या कारगिलच्या युद्धामध्ये ज्या वीर जवानांना शहीद व्हावं लागलं त्यांचं स्मारक हे विजयस्तंभाच्या रूपाने तिथं उभारलं गेलेलं आहे आणि या विजयस्तंभाला जेव्हा लेखिकेने भेट दिली तेव्हा पुढची 5 वर्षे या भूमीवरती मी येईन आणि या वीरांना सलामी देईन अशी जणू प्रतिज्ञाच लेखिकेनं केलेली होती. त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ आणि याच ही जी काही शपथ होती तर ती पूर्ण करण्यासाठी लेखिकेने या कारगिलला भेट देण्याचं ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्या आता इथे यायला लागल्या. म्हणजेच ही जी शपथपूर्ती होती ही शपथपूर्तीच्या वाटेवरचा हा लेखिकेचा प्रवास होता आणि या प्रवासामध्ये जे अनुभव आले तेच या पाठामध्ये लेखिकेनं मांडलेले आहेत. कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमो धर्मचे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम करतात आणि कुटुंबापासून भारताच्या ह्या सीमांचं रक्षण करण्याचं काम डोळ्यात तेल घालून अहोरात्र करण्याचं काम हे सैनिक करत असतात आणि त्यांच्या दृष्टीनं सेवा हाच सर्वश्रेष्ठ धर्म असतो. सेवा परमो धर्म म्हणजे सेवा हाच परमधर्म सर्वश्रेष्ठ धर्म आणि त्याचं पालन जे आहे ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या देशाच्या सीमेवरती थांबून हे सैनिक करत असतात. हे देशरक्षणाचं जे पवित्र काम आहे तर सैनिक आपल्या प्राणांची पर्वा न करता करत असतात आणि त्याच्यामुळे आपण सगळे नागरिक जे आहेत तर ते सुरक्षितपणे आपल्या देशामध्ये राहत असतो. जेव्हा हे सैनिक देशाच्या सीमेवरती अहोरात्र पहारा देतात तेव्हाच सुखाची झोप आपल्याला आपल्या घरामध्ये मिळत असते आणि हे सैनिक आहेत म्हणून एक सुरक्षित जीवनाचा आनंद आपल्या नागरिकांना उपभोगता येत असतो आणि या दृष्टीनं सैनिकांबद्दलची जी कृतज्ञता आहे ती आपल्या मनामध्ये नेहमी असायला पाहिजे. कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकाने अनुभव या पाठातून मिळतो आणि लेखिका म्हणतात
की ह्या सैनिकांच्या सोबत हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही जेव्हा साजरा केला, या सैनिकांना जेव्हा आम्ही राखी बांधली, तेव्हा अर्थातच त्या ठिकाणी ह्या सैनिकांना आपल्या कुटुंबियांबद्दलची किती ओढ वाटत होती, किंवा कुटुंबीय जाऊन भेटणं कुटुंबियांना आणि अशा प्रकारचे सण साजरे करणं हे सैनिकांनाही वाटत असतं. पण आपल्या कर्तव्याला सोडून हे सैनिक अशा पद्धतीनं सहजासहजी आपल्या घरी जाऊ शकत नाहीत, आपल्या नातेवाईकांना भेटू शकत नाहीत. आपल्या कुटुंबियांच्या प्रेमापासून ते खरं तर खूप दूर राहत असतात आणि हा त्याग जो आहे तो फक्त सैनिक करू शकतात. आणि अशा सैनिकांशी हे जे काही भावनिक नातं आहे रक्षाबंधनाचं, तर ते जोडण्याचं काम लेखिकेनं केलेलं आहे. जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची कल्पना येते. आणि लष्करी जवानांची जी ठाणी होती, तर तिथं जाऊन पोहोचायचं म्हणजे हे खरं तर खूप कठीण काम आहे. परंतु ह्या सीमेवरच्या खडतर अशा ह्या प्रवासातून तर त्यांनी ह्या सैनिकांची भेट घेतली आणि नागरिकांच्या मध्ये आणि सैनिकांच्या मध्ये जो जिव्हाळा, आपुलकीचं नातं जे निर्माण व्हायला पाहिजे, तर ते करण्याचा प्रयत्न लेखिकेनं आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सहकार्यांनी केलेला आहे. आणि तो अनुभव आपल्याला या पाठामध्ये ऐकायला मिळतो. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो. आणि अशा पद्धतीनं खडतर अशा परिस्थितीमध्ये हे सगळे सैनिक जे आहेत ते आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करत असतात. प्राणांची पर्वा ते कधीच करत नाहीत. आणि अशा सैनिकांबद्दलचा अभिमान आपल्या मनामध्ये नक्की त्या ठिकाणी निर्माण होतो. अभिमानाने आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवं असं वाटतं. आणि ह्या जवानांसाठी आपण नागरिकांनी सुद्धा काहीतरी करायला हवं असा विचार आपल्याला नक्की त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये येतो. हे सीमेवरचं सैनिकांचं सगळं जीवन जे आहे, तर ते प्रत्यक्ष लेखिकेनं अनुभवल्यानंतर याविषयीचा सैनिकांबद्दलचा जो जिव्हाळा आहे, जो आपलेपणा आहे आणि सैनिक आपल्या देशासाठी नेमका कोणता त्याग करतात, हे आपल्याला या पाठामध्ये व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न लेखिकेनं केलेला आहे. 2004 मध्ये लेखिका एक पर्यटक म्हणून लेह लडाखला गेलेले आहेत. आणि त्याविषयी त्या सुरुवातीला सांगतायत. त्या म्हणतात, एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉक लेक आणि सरते शेवटी द्रास, कारगिल. आणि अशा पद्धतीनं 2004 मध्ये या लेखिका लडाखला गेलेल्या आहेत. आणि लडाखचा हा 7 दिवसांचा जो प्रवास होता, तो लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉक लेक आणि द्रास, कारगिल अशी ही सगळी ठिकाणं जी आहेत ती त्यांच्या प्रवासामधली होती. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता आणि लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉक लेक हा सगळा भाग त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि आता शेवटचा जो टप्पा होता प्रवासातला, तर तो बाकी होता. आणि या टप्प्यामध्ये कारगिल आणि द्रासला त्यांना जायचं होतं. सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टानजी 5 वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. आणि लेखिकेसोबत एक लडाखी ड्रायव्हर सुद्धा होता. त्याचं नाव स्टानजीन असं होतं. आणि त्यानं 1999 मध्ये जे कारगिलचं युद्ध घडलेलं होतं, त्या युद्धाच्या आठवणी ज्या आहेत तर त्या सांगायला सुरुवात केली. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो आणि गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली. लेखिका द्रास या ठिकाणी पोहोचल्या. द्रास हे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे या लडाखमधील. तर तिथे त्या पोहोचल्या. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या आणि तिथे असणाऱ्या शासकीय विश्रामगृहामध्ये लेखिकेच्या थांबण्याची व्यवस्था झाली. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना समोरच टायगर हिलचा अतिउंच जो सुळका आहे तर तो दिसत होता. आणि अशा प्रकारची ही जी ठिकाणं आहेत तर ती ह्या सीमेवरती आहेत. आणि टायगर हिलचं सुळका जो आहे तो त्यांना त्या जिथं विश्रामगृहामध्ये उतरलेल्या होत्या तिथून त्यांना सहजपणे हा टायगर हिलचा सुळका दिसत होता. आणि कारगिलच्या युद्धामध्ये हा टायगर हिलचा सुळका जो आहे तर तो महत्त्वाचा मानला जातो. कारण हा जो काही टायगर हिलचं जे ठाणं आहे ते पाकिस्तानी घुसखोरांच्याकडून परत मिळवणं ही खूपच कठीण गोष्ट होती. परंतु भारतीय जवानांनी प्राणाची बाजी लावून हे जे काही लष्करी ठाणं आहे ते परत आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं होतं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. आणि थोडीफार जी काही माहिती या 1999च्या कारगिल युद्धाविषयी मिळालेली
झालेली होती. तर त्यावरून त्यांना इथे जो काही उत्पात त्यावेळेला घडलेला असेल 1999 मध्ये, मोठा जो बाका प्रसंग इथे निर्माण झालेला असेल, कठीण प्रसंग जो घडलेला असेल, मोठा विध्वंस जो इथे घडून आलेला असेल, तर त्याची कल्पना केल्यानंतर सुद्धा अंगावरती भीतीनं काटा जो आहे तर तो लेखिकेच्या अंगावरती उभा राहिला. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो आणि हा सगळा इतिहास जो आहे 1999च्या कारगिल युद्धाचा, तर तो त्यांच्या नजरेसमोर होता. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या खरंच निशब्द झाल्या की अतुलनीय पराक्रम काय असतो भारतीय जवानांचा ते इथं आल्यानंतर त्यांना पाहायला मिळालं. आणि याच अवस्थेमध्ये तोलोलिंग ह्या ज्या काही टेकड्या होत्या, तोलोलिंगचा जो डोंगर होता, तर त्याच्या पायथ्याशी ऑपरेशन विजय हे स्मारक तिथं उभारलं गेलेलं होतं. आणि हे स्मारक कुणाचं होतं, तर ह्या कारगिल युद्धामध्ये ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेले जे सैनिक होते आणि ज्यांना या युद्धामध्ये शहीद व्हावं लागलं, तर त्यांचं स्मारक हे ऑपरेशन विजयच्या रूपानं या तोलोलिंग टेकड्यांच्या पायथ्याशी उभारलं गेलेलं होतं. तिथे लेखिका जाऊन पोहोचल्या. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रौकी नॉब, हंप, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉइंट 4875 जो भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. आणि अशा पद्धतीने ही सगळी जी काही शिखरं होती ती ह्या विजयस्तंभाच्या आजूबाजूला होती आणि ती सगळी ठिकाणं जी आहेत ती तिथून दिसत होती. आणि ही सगळी जी काही ठिकाणं आहेत तर ती भारतीय जवानांनी या पाकिस्तान घुसखोरांच्याकडून पुन्हा आपल्या ताब्यात घेतलेली होती. आणि ही शिखरांची रांग जी आहे ती या ऑपरेशन विजयचं जे काही स्मारक होतं विजयस्तंभ, तर तिथून हे सगळं दिसत होतं. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना ह्या भयान पर्वतांवर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. आणि लेखिकेला याची स्पष्ट जाणीव झाली की हीच ती माती आहे की याच मातीची धूळ अंगावरती घेत तब्बल 16,000 फूट एवढ्या कितीतरी आपण कल्पना करू शकत नाही एवढ्या उंचीवरती ही जी काही बर्फाच्छादित शिखरं होती की ज्यांचा उल्लेख वरती आलेला आहे. तर इथे त्या ठिकाणी हे पाकिस्तान घुसखोर होते आणि खालून त्या ठिकाणी ही भारतीय जवान जे आहेत तर त्यांनी खालून वरती जाणं आणि ही सगळी लष्करी ठाणं परत आपल्या ताब्यात घेणं हे खरं तर एक दिव्य होतं. परंतु आपले धैर्यधर जे आहेत, अतिशय पराक्रमी असणारे आपलं भारतीय सैन्य जे आहेत तर त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. आणि अत्यंत प्रतिकूल अशा हवामानाच्या ह्या प्रदेशामध्ये हे युद्ध जे आहे ते भारतीय जवानांनी पाकिस्तान बरोबर केलं आणि याच्यामध्ये निर्णायक यश मिळवलं. आणि पाकिस्तानी घुसखोरांनी जी लष्करी ठाणी भारताची ताब्यात घेतलेली होती ती सगळी भारतीय जवानांनी परत घेतली. आणि त्याच्यासाठी जो अतुलनीय पराक्रम या सैनिकांनी दाखवलेला होता तर ते सगळं इथं लेखिकेला बघायला मिळत होतं. आणि ही माती जी आहे ह्या मातीची धूळ अंगावरती घेऊनच या जवानांनी हा मोठा पराक्रम जो आहे तर तो इथं दाखवलेला होता. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या आता हा सगळा भाग जो आहे तर तो आपण बघितला. आणि इथे आता जी इमेज दिसते ती विजयस्तंभाची इमेज आहे. आणि इथेच या सगळ्या शहीद जवानांचं जे स्मारक आहे तर ते उभारलेलं आहे. आणि या स्मारकाला लेखिकेनं भेट दिलेली आहे. आणि तिथून ह्या सगळ्या जी काही ठिकाणं होती, भारतीय ठाणी जी होती की जी पाकिस्तानी घुसखोरांनी ताब्यात घेतलेली होती, तर ती पाहिल्यानंतर लेखिकेच्या मनामध्ये जे विचार आले ते त्यांनी इथं मांडलेले आहेत. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. आता स्फुल्लिंग म्हणजे ठिणगी की मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसतोय. अति उंचावरती हे लष्कर पाकिस्तानी घुसखोर आहे, तिथून प्रचंड गोळीबार सुरू होतो आहे. आणि त्यांच्या दिशेनं खालून वरती जायचं म्हणजे खरं तर ही अत्यंत कठीण असा हा युद्धाचा प्रसंग होता. आणि अवघी 22-23 वर्षांची ही सगळी स्फुल्लिंग ह्या ठिणग्या होत्या भारतीय जवानांच्या रूपानं वरती जाणाऱ्या. आणि पेटलेली ही सगळी स्फुल्लिंग जी होती ती अशा पद्धतीनं या पाकिस्तानी घुसखोरांचा सामना करत होती. त्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. की या खरं तर 22-23 वर्षाच्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आपले हात वरती जायला पाहिजेत, पण आता त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना सलामी देणं खरंच खूप कष्टाचं होतं ही लेखिकेला जाणीव झाली. थरथर त्या हातांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. आणि
लेखिकेला जेव्हा ह्या वीरांना सलामी देण्याची वेळ तिथं आली तेव्हा खरं तर त्यांचे हात थरथरत होते, डोळ्यांमध्ये अश्रू निर्माण झालेले होते आणि अशाच स्थितीमध्ये त्यांनी या स्मारकाला सलाम केला आणि आपली कृतज्ञता जी आहे ह्या सैनिकांबद्दलची तर ती व्यक्त केली. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले आणि एवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आला. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं आणि ह्या सैनिकानं कारगिल युद्धाविषयीची एक जी फिल्म आहे की जी भारतीय लष्करामार्फत तयार करण्यात आलेली होती तर ती पाहण्यासाठी तिथे असणारं जे काही दृकश्राव्य दालन होतं तर तिथे ह्या सर्वांना तो सैनिक तो अधिकारी जो आहे लष्करी अधिकारी तर तो घेऊन गेला. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. आणि ही जी दृकश्राव्य दालनामध्ये ही जी काही फिल्म त्यांनी बघितली लेखिकांनी त्यांच्या सहकार्याने कारगिल युद्धाची तर ते पाहिल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी स्पष्ट कल्पना ह्या कारगिल युद्धाची लेखिकेला आली की हा सगळा थरार जो होता युद्धाचा तर प्रचंड असा दुर्दम्य असा आशावाद जो आहे तो असल्याशिवाय हे युद्ध लढता आलं नसतं. असामान्य कर्तृत्व सैनिकांनी दाखवलं, प्रखर राष्ट्रनिष्ठा त्यांची इथं सिद्ध झाली आणि अदम्य असं साहस जे आहे तर ते या सैनिकांनी दाखवलं आणि ह्या सगळ्या गुणांचं जे प्रात्यक्षिक आहे तर ते खऱ्या अर्थानं इथे या कारगिलच्या युद्धामध्ये ह्या सैनिकांनी केलेलं होतं आणि तेच खरं तर त्यांचं हे सगळं कर्तृत्व होतं. सरते शेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं आणि इथेच एका शहीद झालेल्या जवानाच्या आईचे शब्द जे आहेत ते लेखिकेच्या कानावरती पडले. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. आणि ज्या मुलानं ह्या आपल्या देशासाठी माझ्या देशासाठी माझा मुलगा जो आहे की ज्यानं बलिदान दिलेलं आहे तर त्या देशाबद्दल थोडं प्रेम तरी व्यक्त करा. म्हणजे खरं तर त्या आईला उद्विग्न स्थितीमध्ये ह्या लेखिकेला हे सांगावं लागलं कारण कदाचित असं त्या आईला वाटलेलं असेल की जवानांबद्दल आपल्या नागरिकांना जो आदर असायला पाहिजे, जी कृतज्ञता असायला पाहिजे ती कुठेतरी कमी असावी आणि मी माझा मुलगा गमावला या देशासाठी, माझा मुलगा जो आहे तर त्यानं इथं देशासाठी बलिदान दिलं. तर असे कितीतरी सैनिक आहेत की त्यांच्याप्रती थोडंसं जरी प्रेम आपण व्यक्त करायला पाहिजे. आणि खरंच हे जे शब्द होते त्या शहीद जवानाच्या आईचे तर ते खूप काही आपल्याला सगळ्यांना सांगणारे होते. लेखिकेला सुद्धा याची खरंच जाणीव झाली. खरंच आपण अशा पद्धतीनं सैनिकांबद्दल कृतज्ञता बाळगतो का किंवा त्यांच्याबद्दल जे प्रेम व्यक्त करतो ते फक्त ठराविक वेळेलाच करतो का? त्यांचा जय जयकार करणं म्हणजे हे प्रेम व्यक्त करणं आहे का? तर नाही. तर त्यांच्याबद्दल आपल्याला जर जिव्हाळा खऱ्या अर्थानं व्यक्त करायचा असेल, आपुलकी व्यक्त करायची असेल तर सदैव आम्ही तुमच्या सोबत आहोत हा विश्वास त्या सैनिकांना आपण देणं गरजेचं होतं. आणि खरंच ह्या वाक्यानं लेखिकेला सुद्धा अगदी चापकानं 100 फटके आपल्याला कोणीतरी मारताय आणि त्या वेदना आपल्याला झाल्यास त्या चापकाचे फटकारे खाल्ल्यानंतर तसं काहीसं ह्या एका वाक्यानं लेखिकेची अवस्था झाली आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. आणि याच अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये या विजयस्तंभासमोर लेखिकेनं शपथ घेतली. काय होती ती शपथ? तर शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्दच नाहीत तर अशा वृत्ती बनलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन. पन्नादाई प्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेन. आणि लेखिकेनं घेतलेली ही जी शपथ होती तर ती शपथ खरं तर प्रत्येक देशवासियांना घ्यायला पाहिजे. आणि लेखिकेनं ही शपथ घेतली. कोणती शपथ होती ती? की शिस्त, निष्ठा, समर्पण, त्याग ह्या आपल्या मध्यमवर्गीय लोकांच्या शब्दकोशामध्ये ह्या सगळ्या शब्दांना अतिशय सपक असं स्थान आहे, बेचव असं स्थान आहे. आपण हे शब्द वापरतो पण प्रत्यक्ष कृती मात्र आपल्याकडून या पद्धतीने कधी होताना दिसत नाही. आणि या शब्दांना खरा न्याय आपल्याला मिळवून द्यायचा असेल तर ह्या सैनिकांच्या पाठीशी आपल्याला त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आणि लेखिकेनं ही शपथ घेतली की ह्या वीरांचं कौतुक जे आहे तर ते मी करेन, त्यांची कवनं जी आहेत ती मी गाईन आणि पुढील 5 वर्षे ह्या माझ्या देशवासियांना
नागरिकांना घेऊन या भूमीवरती जिथं ह्या सर्व जवानांना शहीद व्हावं लागलं तर तिथं येऊन ह्या जवानांना मी सलामी देईन. आणि पन्नादाई प्रमाण, आता पन्नादाईचा संदर्भ काय आहे तर 16व्या शतकातील एका सेविकेचं हे नाव आहे आणि तिनं स्वतःच्या मुलाबरोबरच महाराणा संग्राम सिंगच्या मुलाला, म्हणजेच त्याचं नाव उदय सिंग होतं, की स्वतःच्या अंगावरचं दूध पाजलं. आपल्या मुलाचं दूध कमी करून दुसऱ्याच्या मुलाला देणं हा फार मोठा त्याग आहे. मोठा त्याग करून सेवा करणाऱ्या व्यक्तीचं ती प्रतीक बनली आहे. आणि अशाच पन्नादाईप्रमाणे एक सर्वसमावेशक मातृत्व मी अंगीकारणार आहे आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सैनिक जो त्याग करतात तर त्या त्यागाला सलाम करण्याचा प्रयत्न मी माझ्या परीनं करणार आहे. आणि त्यासाठी माझ्या देशवासियांना घेऊन या स्मारकावरती मी दरवर्षी येईन, अशी ही प्रतिज्ञा जी आहे तर ती लेखिकेनं इथं घेतली. अशा प्रकारची शपथ लेखिकेनं घेतली. पुढे ते असं म्हणतात, भावनिक कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. लेखिकेनं शपथ तर घेतली, परंतु त्यानंतर मात्र एक अस्वस्थता जी आहे ती मनामध्ये निर्माण झाली. भावना वेगात शपथ तर घेतली, पण जमेल का हे सारं आपल्याला? आणि लेखिकेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. भावनेच्या आहारी आपण जाऊन ही शपथ तर घेतली की पुढील 5 वर्षे या भूमीमध्ये यायचं आणि इथे या वीरांना सलामी द्यायची, परंतु खरंच आपल्याला हे जमेल का? विचारांती मन खंबीर केलं आणि थोडंसं मन जे आहे ते त्यांनी खंबीर बनवलं. काही क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मनाचा ठाम निर्धार केला, निश्चय केला आणि मग प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. आणि आपण ही शपथ तर घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही शपथ पूर्ण करायची आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्नांना सुरुवात लेखिकेनं केली सुद्धा. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा, सगळ्यांचा आवडता सण आणि भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव म्हणजे राखी पौर्णिमेचा सण. आणि ऑगस्ट महिना म्हणजेच मराठी श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यामध्ये हा सण येतो. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं आणि राखीचा हा जो काही एक धागा असतो त्याच्यामुळं बहीण भावाचं असणारं जे नातं आहे ते आणखी घट्ट व्हायला मदत होत असते. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण. आणि हा सण जो आहे या सणाच्या माध्यमातून खरं तर बहीण आपल्या भावावरती जे निरपेक्ष प्रेम करत असते आणि भावाची सुद्धा आपल्या बहिणीच्या सुखदुःखामध्ये तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची जी जबाबदारीची भावना असते तर ती या सणाच्या निमित्तानं अधोरेखित होते आणि दोघांच्या मध्ये असणारे जे भावनिक बंध असतात तर ते अधिक घट्ट व्हायला मदत होत असते. आणि भावानं आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी या निमित्तानं उचलायची असते. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आणि लेखिकेनं विचार केला की आपला रक्षणकर्ता हा म्हणजे हा सैनिक आपल्या देशवासियांचं रक्षण करणारा हा खरा रक्षणकर्ता आहे. आणि अशा रक्षणकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून जर त्यांना आपण राखी बांधली, आशीर्वाद दिला, त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपण व्यक्त केली तर खऱ्या अर्थानं या राखीचा सन्मान सुद्धा राखला जाईल, आदर राखला जाईल. आमचं एकमत झालं आणि लेखिका आणि तिच्या सर्व सहकार्यांचं अशा प्रकारची रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण सैनिकांसोबत साजरा करायचा याविषयीचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरवलं. आणि लेखिकेनं ह्या रक्षाबंधनाचा हा जो काही कार्यक्रम आहे तर तोही करायचा. आणि त्यानिमित्तानं आपण जी काही प्रतिज्ञा घेतलेली होती त्या प्रतिज्ञेचं एक भाग म्हणून आपण कारगिलला जायचं आणि तिथे गेल्यानंतर हा उत्सव जो आहे तो सैनिकांसोबत साजरा करायचा हेही लेखिकेने ठरवलं. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि एकूण 24 जण लेखिकेबरोबर जाण्यासाठी तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. आणि अशा प्रकारे मिशन लडाखची मोहीम जी आहे ती सुरू झाली. पुन्हा लेखिका आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन लेखिकेनं जी प्रतिज्ञा केलेली होती त्या प्रतिज्ञापूर्तीचा खरं तर हा एक भाग होता. आणि लेखिकेनं जी प्रतिज्ञा घेतली त्याप्रमाणे पुन्हा एकदा ह्या मिशन लडाखवरती लेखिका निघालेल्या आहेत. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. आणि जम्मू काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटायचं म्हणजे खरं तर ही
फारच कठीण गोष्ट होती की जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवण्यासारखं हे होतं. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला आणि बरेच प्रयत्न केले, बरेच खटपटी कराव्या लागल्या की अशा प्रकारे ह्या सैनिकांच्या रेजिमेंटला भेट देण्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी. यासाठी लेखिकेनं हे जे काही प्रयत्न सुरू केलेले होते, तर या प्रयत्नांना 14 कोअर लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद मिळाला. आम्हाला 14 कोअरच्या कर्नल झा यांनी बोलवलं होतं आणि 14 कोअरचे जे कर्नल होते झा नावाचे, तर त्यांनी लेखिकेला भेटण्यासाठी बोलावलं. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली आणि कर्नल झा यांना भेटण्यापूर्वी अनेक प्रकारचे प्रश्न मनामध्ये निर्माण झालेले होते. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेटायचं आणि आपल्या मनामध्ये असणारे सगळे प्रश्न विचारायचे, ही खरं तर कठीण गोष्ट होती. परंतु जेव्हा लेखिका कर्नल झा यांना भेटायला गेल्या तेव्हा त्यांच्या प्रसन्न अशा व्यक्तिमत्वापुढं लेखिकेच्या मनामध्ये असणारं हे जे प्रश्नांचं भेंडोळं आहे, तर ते पूर्णपणे निकामी ठरलं. कारण कर्नल झा यांनी ज्या प्रकारचा संवाद लेखिकेशी साधला, तिच्या सहकार्यांशी साधला, यावरून एखादा लष्करातला वरिष्ठ अधिकारी असावा कसा याचं प्रत्यंतर जे आहे ते लेखिकेला आलं. कर्नल झा म्हणाले लेखिकेला की तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात, की तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवण्याचा प्रयत्न करत आहात. अशी पाठीवर थाप मिळाली आणि अशी एक प्रकारची शाबासकी जी आहे ती लेखिकेला आणि तिच्या टीमला मिळाली. आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात हात घेऊन म्हणाले आणि निघत असताना लेखिकेचा हात कर्नल झा यांनी हातामध्ये घेतला आणि काय म्हणतायत, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. आणि तुम्ही हे विसरू नका की एकदा आपण जोडले गेलो की कायमचे जोडलेलेच राहिलो पाहिजे आणि जोडलेलेच राहा. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला, अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटून. आणि कर्नल झा यांनी ज्या प्रकारे लेखिकेला सांगितलेलं होतं की एकदा जोडले गेलेलो आपण असू तर पुन्हा कायमचे जोडले गेलेलं पाहिजे, आणि त्यांचा हा शब्द त्यांनी स्वतःही पूर्ण केला की पुढच्या वर्षी जेव्हा लेखिका गेलेल्या होत्या लष्कराच्या भेटीसाठी, सैनिकांना भेटण्यासाठी, तेव्हा सुद्धा ते भेटले होते. आणि 10 वर्षानंतर अरुणाचल हे जे काय राज्य आहे तर तेथील भारत चीन सीमेवरती सुद्धा कर्नल झा यांची भेट जी आहे ती लेखिकेला मिळालेली होती. आणि कर्नल झा यांनी त्यांचा शब्द जो आहे तर तो पाळलेला होता. पेंगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो आणि पेंगॉंग लेक म्हणजे पेंगॉंग नावाचं जे सरोवर आहे, या सरोवरच्या अलीकडे असणाऱ्या एका रेजिमेंटला लेखिका आणि त्यांचे सहकारी भेट देणार होते. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलले आणि त्या रेजिमेंटच्या बाहेर आर्मीचं जे ऑफिस होतं तर तिथून त्यांनी फोन केलेला आहे आतमध्ये. आणि मग अर्थातच त्या आतल्या व्यक्तीशी त्यांचं बोलणं झालं. आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला आणि प्रवेशद्वारापासून पुढे हा लेखिकेचा वाहनांचा जो ताफा आहे तर तो आतमध्ये मोठ्या गेटमधून गेलेला आहे. त्यांना परवानगी मिळाली आतमध्ये जाण्यासाठी. चकाचक स्वच्छ रस्ते आणि ह्या रेजिमेंटच्या आतमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण जे होतं तर त्या वातावरणाचं लेखिका वर्णन करतायत की स्वच्छ रस्ते होते, अगदी चकाचक, क्रुकट केलेले सैनिक, वातावरणात सुद्धा अदब आणि एका मस्त मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य, सारच स्वप्नवत. आणि तिथं गेल्यानंतर लेखिकेला जे बघायला मिळालं त्यामुळे त्या अगदीच भारावून गेल्या की तिथलं वातावरण, तिथले रस्ते, तिथले सैनिक, तिथं ह्या लेखिकेच्या आणि तिच्या सहकाऱ्यांची बसण्यासाठी केलेली व्यवस्था, सगळेजण हसत खेळत एकमेकांशी संवाद साधणारे हे सगळं जवान आणि कमालीचं आदरातिथ्य जे आहे तर ते सगळं पाहिल्यानंतर आपण स्वप्नात तर नाही ना असंच लेखिकेला वाटलं. कारण सैन्यामध्ये आणि सैनिकांना भेटण्यासाठी गेल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला काहीतरी अनुभव येईल याची लेखिकेला कल्पना नव्हती. आणि सैनिकांनी केलेलं आदरातिथ्य जे आहे त्यामुळं त्या खरंच भारावून गेल्या. इतक्यात एक मुलगा जवळ आला आणि तिथे गेल्यानंतर आतमध्ये पोहोचल्यानंतर एक मुलगा त्यांच्या जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर
लेखिकेला एक सैनिक मुलगा जो आहे तर तो भेटलेला आणि तो काय म्हणतोय की तुम्हीच अनुराधा प्रभुदेसाई ना. लेखिकेनं हो म्हटलं आणि त्यावरती तो म्हणाला की तुम्ही बाहेरून गेटवरून जो काय फोन केलेला होता तो फोन मीच घेतला होता आणि मी तुम्हाला खरं सांगू का की तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे. म्हणजे इथं ह्या जवान असणाऱ्या सैनिक असणाऱ्या मुलाला त्याची जी मंगल मावशी आहे ती आठवली. म्हणजे कुटुंबियांच्या प्रेमासाठी हे सैनिक किती असुसलेले असतात बघा. आणि त्यांना जेव्हा अशा प्रकारचं कुणीतरी भेटायला जातं तेव्हा त्यामध्ये आपली ही सगळी नाती शोधण्याचा प्रयत्न हे सैनिक करत असतात. आणि खरंच आहे ते की आपण आपल्या परिवारासोबत नातेवाईकांसोबत राहत असतो, एकत्र येत असतो, पण सैनिकांना हा अनुभव मात्र फारसा येत नाही. त्यांना ओढ असते आपल्या कुटुंबियांची, पण आपल्या कर्तव्यामुळं त्यांना आपली ही नाती जी आहेत तर ती नाती जपत असताना तारेवरची कसरत करावी लागते. आणि इथं हा मुलगा म्हणतो आहे की तुमचा आवाज जो आहे तो माझ्या मंगल मावशीसारखा आहे. खरं की काय? बरं ती मंगल मावशी तर मग मी अनु मावशी. आणि लेखिकेनं सुद्धा हजरजबाबीपणा उत्तर दिलेलं आहे की खरंच की काय माझा आवाज तुझ्या मंगल मावशीसारखा आहे, तर मग ती तुझी मंगल मावशी आणि मी अनु मावशी. आणि लेखिकेनं लगेच नातं जे आहे तर ते जोडलेलं आहे ह्या सैनिकाबरोबर. मी म्हणाले पापण्या भिजू नयेत ह्याची दखल घेत तो म्हणाला. आणि लेखिका बोलून गेल्या आणि त्या सैनिकाला तो भावनिक झालेला आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार होते एवढ्यात त्यानं ती काळजी घेतलेली आहे. आणि तो काय म्हणतोय की मासी क्या मैं आपके गले लग सकता हूँ, की मावशी मी तुमच्या गळ्याला पडू शकतो का, गळा भेट तुमची घेऊ शकतो का. बहुत अच्छा लगा आपसे मिलकर, आणि मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. मी म्हणाले अरे विचारतोस काय बच्चा. आणि लेखिका सुद्धा म्हणाले की अरे विचारतोस कशाला, मीच काय ह्या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. आणि हे सगळे जण माझ्यासोबत आलेले सगळे तुझे काका मावशीच आहेत असंच तू समज आणि सगळ्यांना भेटून घे. आणि ह्या जवानाला हा जो भावनिक आधार आहे तर तो त्या ठिकाणी लेखिकेनं दिलेला आहे. आणि ती सुद्धा म्हणते आहे की अरे तुझी मंगल मावशी आणि मी याच्यामध्ये काही फरक तू ठेवू नकोस. इथं माझ्यासोबत आलेले सगळेच तुझे काका मावशी आहेत त्यांना पण तू भेटून घे. आणि एक प्रकारचं लेखिकेचं हे संवाद कौशल्य जे आहे तर ते फार महत्त्वाचं आहे की लेखिकेचा जो उद्देश होता की सैनिकांनी आपण सामान्य नागरिक यांच्यामधलं असणारं अंतर कमी करायचं आणि ह्या सैनिकांना आपण विश्वास द्यायचा की आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि त्याच प्रयत्नांचा हा एक भाग होता. आणि लेखिका अगदी सहजपणे ह्या सैनिकांच्या मध्ये मिसळून गेलेले आहेत. पुढे काय घडतं पहा. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला. आणि लेखिकेला हा सैनिक भेटला, त्यानंतर इतर सर्वांनाच तो भेटला. सगळ्यांच्या गळ्यात पडत होता आणि त्याला इतका आनंद झाला होता की सगळ्यांना तो भेटतोय की जणू त्याचंच कुणीतरी त्याला भेटायला आलेला आहे. त्याचेच सगळे नातेवाईक इथं जमा झालेले आहेत आणि हा भावानुभव जो आहे तो त्याला आला आणि तो सगळ्यांना अगदी मनापासून आनंदाने भेटतोय. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं. आणि काय प्रसंग होता बघा. नंतर ह्या मुलाच्या बाबतीमध्ये लेखिकेला कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलेलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं. आणि ज्या दिवशी लेखिका ह्या सगळ्यांना भेटायला तिथं रेजिमेंटमध्ये गेलेल्या होत्या नेमका तोच दिवस या जवानाच्या मावस बहिणीच्या लग्नाचा होता. पण त्याला मिळालेली रजा काही कारणांमुळे रद्द झाली होती. त्याला रजा मिळालेली होती पण नंतर ती त्या ठिकाणी रद्द करण्यात आली होती. आणि सैनिकांच्या बाबतीमध्ये असेच प्रसंग नेहमी येत असतात. जेव्हा तणावाची परिस्थिती सीमेवरती असते तेव्हा सगळ्या सैनिकांच्या रजा कॅन्सल केल्या जातात. आणि ह्या जवान असणाऱ्या सैनिक असणाऱ्या मुलाची सुद्धा रजा कॅन्सल करण्यात आलेली होती. आणि त्याच्या जरी मावस बहिणीचं लग्न असलं ह्या आनंदाच्या प्रसंगी तो जरी तिथं उपस्थित राहू शकणार नव्हता तरी सुद्धा त्यानं ते स्वीकारलेलं आहे, तो गेलेला नाही. आणि इथं आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे सैनिक नेहमीच अशा पद्धतीनं आपल्या देशासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा हसत हसत त्याग करत असतात. आणि त्याची जरी रजा रद्द झालेली असली तरी त्यानं ते स्वीकारलेलं आहे. माझ्या आवाजात त्याची मावशांनी सोबत आलेल्यामध्ये त्यांचे नातेवाईक शोधत असणार तो. आणि म्हणूनच तो जवान जणू त्या ठिकाणी माझ्या आवाजामध्ये त्याच्या मावशीला तो शोधत होता. आणि आलेल्या नातेवाईकांमध्ये आलेल्या माझ्या सहकाऱ्यांमध्ये त्याचे जे इतर नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा शोधत होता. आणि अशा पद्धतीनं ही भावनिक भूक जी असते ह्या सैनिकांची तर ती खरं तर आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो पाहिजे. आणि अशा प्रकारे ह्या सैनिकांच्या मध्ये जाऊन मिसळणं आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास देणं असे उपक्रम जे आहेत तर ते महत्त्वाचे आहेत. आणि इथं लेखिकेच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता की लेखिका जेव्हा ह्या सगळ्या रेजिमेंटमधल्या सैनिकांना भेटली तेव्हा अर्थातच इतर सैनिकांना सुद्धा आपलंच कुणीतरी भेटायला इथं आलेलं आहे असं वाटलेलं आहे. म्हणजे लेखिकेचा जो उद्देश होता तो खऱ्या अर्थानं इथं सफल होताना आपल्याला दिसतोय. पुढे काय घडतं पहा. ह्या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली
मासी आप बडी पार्शल हो. आणि हा सोहळा म्हणजे हा भेटीगाठीचा सोहळा जो आहे तो सुरू होता आणि इतर मुलं सुद्धा लेकीकडे आली आणि काय म्हणतायत की मावशी तुम्ही खूपच त्या ठिकाणी आमच्यामध्ये भेदभाव करता. क्यों क्या हुआ बेटा? आणि का रे काय झालं मुलांनो असं तिने विचारलं. वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया है? आणि ही मुलं लेखिकेला म्हणायला लागली की तो जो काही आमचा सहकारी आहे तो तुमच्या सगळ्यांशी हस्तांदोलन करतोय, भेटतोय तुम्हाला सगळ्यांना. आम्ही काय पाप केलं आणि आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटायचं आहे. म्हणजे ही सगळीच मुलं जी आहेत अगदी 20-23 वर्षांची ही जी मुलं आहेत ती सगळीच भावनिक झालेली आहेत आणि आपलंच कुणीतरी इथं नातेवाईक आलेले आहेत, आम्हाला पण तुम्हाला भेटायचं आहे असं त्या ठिकाणी ह्या मुलांनी सांगितलं. जवळजवळ अर्धा तास ती कॉम्बॅट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते आणि युद्धाची वर्दी त्या ठिकाणी परिधान केलेले हे सगळे सैनिक जवळपास अर्धा तास या सगळ्यांशी भेटत होते. अजब सोहळा आणि खरंच हा न विसरता येणारा सोहळा होता. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाकर घालत होतो पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. आणि लेखिका म्हणतात की आमच्या दृष्टीनं खरं तर हा अगदी छोटासा प्रसंग होता आणि मायेची पाकर आमच्या परीनं आम्ही घालण्याचा प्रयत्न करत होतो आणि भावनिक ओलावा जो आहे तो एवढा ह्या सैनिकांना महत्त्वाचा वाटला की तो भावनिक थोडासा ओलावा सुद्धा त्यांना उबदार वाटत होता आणि त्यांना आपलंच कुणीतरी भेटल्याचा अनुभव येत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो आणि खरं तर हे आपले सगळे त्राते होते, आपले रक्षण करते होते आणि या सगळ्या रक्षणकर्त्यांना लेखिकेनं आणि तिच्या सहकार्यांनी राखी बांधली. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्याच्या बंधनात आम्ही कायमची गुरफटलो. आणि लेखिका म्हणतात की ह्या सैनिकांच्या हातामध्ये आम्ही जी राखी बांधली तर ती फक्त राखी नव्हती, तो जो धागा होता त्या धाग्याच्या बंधनामध्ये आम्ही कायमचे गुरफटलो होतो, कायमचे गुंतलो होतो. आमचं नातं असणारं जे काही ह्या सैनिकांशी आहे ते कायमचं आम्ही निर्माण केलेलं होतं आणि या धाग्याच्या निमित्तानं आमच्यातलं जे नातं आहे ते आम्ही आधी घट्ट केलं होतं. बीज अंकुरत होतं आणि छोटंसं रोपटं हे भावनेचं लावलेलं होतं आणि हे जे नातं आम्ही निर्माण केलेलं होतं त्याचं हे रोपटं होतं आणि धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता आणि लावलेल्या ह्या बीजाला ह्या हळूहळू त्या ठिकाणी धुमारे फुटणार होते, नवीन कोंब फुटणार होते आणि अशा पद्धतीनं आमच्यामध्ये आणि सैनिकांमध्ये असणारं हे जे नातं आहे ते अधिक घट्ट होत जाणार होतं आणि त्याचाच हा एक पहिला प्रयत्न होता. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो आणि लेखिकेचा हा जो काही प्रवास होता या प्रवासाचा शेवटचा टप्पा कारगिल आणि द्रासचा होता आणि तिकडे जाण्यासाठी हे सगळेजण निघाले. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता आणि कारगिलमध्ये प्रवेश करत असतानाच एका पुलावरती एक सैनिक पहारा देत होता. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते आणि ह्या लेखिकेबरोबर असणाऱ्या ज्या इतर 4 गाड्या होत्या त्या सगळ्याच गाड्यांची तपासणी सुरू होती आणि त्याच वेळेला ही लेखिका या जवानाशी संवाद साधत होती. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है. तो सैनिक म्हणत होता की उद्या तुम्हाला याच रस्त्यानं परत जायचं आहे असं तो त्या ठिकाणी लेखिकेला म्हणतोय. बढिया कल फिर मिलेंगे. आणि खरंच छान की उद्या आपण पुन्हा भेटूया. नाही कल मैं नहीं रहूंगा. आणि तो सैनिक काय म्हणतो की नाही मी इथं उद्या असणार नाही या ड्युटीला, मेरा बडी होगा मतलब मेरा साथी. आणि माझा सहकारी इथं असणार आहे उद्याच्या ड्युटीसाठी आणि तुम्हाला इथूनच जायचं आहे असं तो म्हणतोय. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज की जरूरत पडे तो यहाँ जरूर आना. आणि जर तुम्हाला कारगिलमध्ये कुठल्याही गोष्टीची जर आवश्यकता वाटली तर तुम्ही इथं नक्की या, तुम्हाला मदत मिळेल असं सैनिक या सगळ्यांना सांगतोय. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेखिका पुढे कारगिलमध्ये गेलेले आहेत, तिथला कार्यक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. संध्याकाळी परत त्या पुलावरती त्या आल्या आणि तोच मुलगा तिथं तैनात असलेला त्यांना दिसला. अरे तू परत आलास? आणि लेखिका म्हणतात अरे तू जाऊन परत ड्युटीवरती आलास की काय? ह्या माझ्या प्रश्नावर तो हसून म्हणाला मैं गया ही कहा था, मेरा बडी बीमार है इसलिए मैं कल से यही हूँ. आणि पहा की तो सैनिक म्हणतो की मी कालपासून गेलेलोच नाहीये, मी जाऊ कुठे? कारण माझा जो सहकारी आहे की जो इथं ड्युटीला येणार होता तो येऊ शकलेला नाही कारण तो आजारी आहे. आणि जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता आणि हा सैनिक असणारा मुलगा जवळपास 36 तास तिथे उभा होता आणि तरी सुद्धा आपलं कर्तव्य जे आहे तर ते विना तक्रार तो पार पाडत होता आणि त्यामध्ये त्याला आनंद वाटत होता. कुठलंही दुःख त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हतं. उत्साहानं तो तिथे ड्युटी करत होता. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर? आणि लेखिका म्हणतात की अरे तुझा सहकारी आज सुद्धा इथं आला नाही तर काय करशील? माझ्या 10 ते 5 ह्या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं आणि आपल्याला
नेहमीची सवय आहे की आपण 8 तासाची ड्युटी जास्तीत जास्त करतो, 9 तासाची करतो, म्हणजे 10 ते 5 हे आपलं सरकारी नोकरीच्या लोकांचं टायमिंग असतं, ड्युटी असते आणि याच्यामध्ये हे 36 तास कुठेच बसणारे नव्हते. तो हसून म्हणाला, मॅडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूंगा, चाहे और 2 दिन भी क्यों न लगे. आणि तो सैनिक म्हणतो आहे की मॅडम काहीच अडचण नाहीये, की तो जेव्हा ठीक होईल आणि तो जेव्हा इकडे येईल तेव्हा त्या ठिकाणी माझी इथे ड्युटी संपेल, परंतु त्याला बरं व्हायला आणखीन 2-3 दिवस लागले तरी मी इथे ड्युटी करेन. आणि इतकं सहजपणे त्यानं हे सांगितलेलं आहे की लेखिका म्हणतात की इतक्या सहजतेने तू कसं बोलतोस, या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मॅडम जी. आणि तो सैनिक म्हणतो की यात काय एवढं अवघड आहे, सगळं सोपं आहे मॅडम, सिर्फ दिमाग में डाल देना है. आणि त्यानं हे वाक्य जे उच्चारलं ते फार महत्वाचं आहे. तो म्हणतो की फक्त आपल्या डोक्यामध्ये हे ठेवायचं आहे की आपल्याला इथे ड्युटी करायची आहे. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षांचा मुलगा. आणि सैनिक कसा असतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे की 20-21 वर्षांचा मुलगा हा लेखिका प्रश्न जे विचारते आहे तो प्रश्न ऐकल्या पटकन त्या ठिकाणी तो उत्तर देतो आहे. आणि तीही अशी उत्तरं की ते ऐकल्यानंतर आपण थक्क होऊन जाऊ. आणि देशातला प्रत्येक सैनिक हा अशाच प्रकारचा असतो आणि म्हणून आपला देश सुरक्षित आहे. आणि अशा सैनिकांबद्दलची आदराची भावना आपल्या मनामध्ये नेहमीच असली पाहिजे. पुढे लेखिका म्हणतात 2006चा लडाख हा एक नवच रूप लिहून समोर आला होता. आणि 2006 मध्ये ह्या जेव्हा लडाखमध्ये लेखिका गेलेली आहेत तेव्हा लडाखचं असणारं जे रूप आहे ते 2004 पेक्षा खूप वेगळं होतं. आभाळच फाटलं होतं. आणि जेव्हा त्या लडाखमध्ये पोहोचल्या तेव्हा जणू त्या ठिकाणी आभाळ फाटलं होतं. प्रचंड पाऊस पडत होता. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश वलाचिंब झाला होता. आणि या प्रदेशामध्ये फारसा कधी पाऊस पडत नाही आणि तरी सुद्धा इथं भरपूर पाऊस झाला. हा सगळा प्रदेश वलाचिंब झाला. बऱ्याच ठिकाणी नद्या सदृश्य पाणी वाहत होतं आणि बऱ्याच ठिकाणी नद्या वाहतात त्याप्रमाणे पाण्याचे प्रवाह वाहत होते. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. आणि खरं तर तिथल्या लडाखी मुलांना या पावसाची सवय नव्हती. त्यांना हे सगळं कौतुकच वाटत होतं. लेहला सुखरूप पोहोचलो पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. आणि लेहपर्यंत लेखिका आणि तिचे सहकारी अगदी सुखरूप पोहोचले, परंतु त्यानंतर मात्र सगळे मार्ग ह्या पावसामुळे बंद झाले. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. आणि आता पुढे आपल्याला प्रवास करायचा असेल तर एकच मार्ग होता की कर्नल झा यांनी जर काही मदत केली तर आपल्याला पुढचं त्या ठिकाणी काहीतरी करता येईल. आणि मग इथं लेखिकेला कर्नल झा यांची आठवण झाली. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही, त्यांना आपण इथं भेटू. कारण कर्नल झा यांनी ज्या प्रकारे लेखिकेला पहिल्याच भेटीमध्ये सांगितलेलं होतं की एकदा तुम्ही जोडले गेले राहा तर तुम्ही कायमचे जोडलेले राहा. आणि इथं लेखिकेला ते त्यांचं वाक्य आठवलं आणि कर्नल झा आपल्याला नक्की त्या ठिकाणी भेटणार आणि आपण त्यांना भेटायचं, त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही असं ठरवलं. दिमाग मी डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता. आणि मग लेखिका म्हणतात की माझ्या डोक्यामध्येच हे मी ठेवलेलं होतं की कर्नल झा यांना भेटायचं आणि त्या सैनिक असणाऱ्या मुलाचं योग्य वाक्य जे आहे तर ते इथं लेखिकेने इथं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामधून त्यांना हेच सांगायचं आहे की सैनिक ज्याप्रमाणे ठामपणे एखादी गोष्ट ठरवतो त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे की कर्नल झा यांना भेटायचंच. बरोबर 5 वाजता दिमागदार वळण घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करते झाली. आणि बरोबर 5 वाजता ही कर्नल झा यांची गाडी जी आहे तर ती तिथं लेखिका जिथं थांबलेल्या होत्या लेहमध्ये तर तिथं ती गाडी आलेली आहे. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्याने अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. आणि आम्ही आलो आहोत हा निरोप जेव्हा कर्नल झा यांना मिळाला तेव्हा अतिशय प्रेमानं त्यांनी आमचं जे स्वागत आहे तर ते केलेलं होतं. आमची अडचण त्यांनी समजून त्यांनी कुठलं मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. आणि आमची अडचण जी आहे की जी पुढे प्रवासामध्ये ह्या पावसामुळे निर्माण झालेली होती तर त्या संदर्भामध्ये त्यांनी कोणते मार्ग पुढे खुले आहेत, कुठल्या मार्गाने आम्ही प्रवास करू शकतो याविषयीची सगळी चौकशी करून घेतली. निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही. आणि ते म्हणाले की निसर्गापुढे आपलं खरंच काही चालत नाही. उदास होऊ नका, तुम्ही दुःखी होऊ नका, आपले हौसले बुलंद आहे, परंतु आपण ठरवलेलं ध्येय जे आहे तर ते खूप मोठं आहे आणि तुम्ही काही दुःखी होऊ नका एवढ्या तेवढ्या कारणानं असं कर्नल झा म्हणतात. कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा आणि आता तुम्ही काय करा की तुमच्या कार्यक्रमात थोडा बदल करा, प्रवासाचा मार्ग थोडा बदला, तुम्ही अगोदर कारगिलला जा. 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील आणि 2 दिवसांनी तुम्ही इथं येईपर्यंत सगळे रस्ते यव्हाना मोकळे झालेले असतील म्हणजे तुम्हाला पुढचा प्रवास करता येईल असं ते म्हणाले. आणि अशाप्रमाणे त्यांनी सल्ला दिला. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळब दूर झालं. आणि जेव्हा हॉटेलवरती इतर सहकाऱ्यांच्या बरोबर
हे सगळे संवाद साधायला लागले, तेव्हा अर्थातच यांचे सगळ्यांचे उजळलेले चेहरे जे आहेत तर ते इतरांनी बघितले आणि मग त्यांच्या मनामध्ये जो गैरसमज होता की पुढे आता काय होणार, तर ते सगळे गैरसमज दूर झाले. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल द्रास या ठिकाणांकडे निघालो आणि कर्नल झा यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पहिल्यांदा कारगिल द्रासला जायचं असं त्यांनी ठरवलं आणि थोडा प्रवासाचा मार्ग जो आहे तो त्यांनी बदलला आणि कारगिल द्रासला निघण्यासाठी ते निघालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं पुढचा प्रवास लेखिकेचा आणि तिच्या सहकाऱ्यांचा सुरू झाला. लेखिका परत कारगिल द्रासला पोहोचलेल्या आहेत. मग कारगिल द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आता अगदी परिचयाचे वाटू लागले, कारण लेखिका इथे येऊन गेलेल्या आहेत. त्यामुळे ही सगळी ठिकाणं आता पुन्हा बघितल्यानंतर त्यांना खूपच परिचयाची वाटायला लागली. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतःकरणानं पुनरागमनायचं आहे म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. आणि तिथल्या सगळ्या सैनिकांना भेटून झालं जड अंतःकरणानं, कारण आता ह्या सगळ्यांशीच एक भावनिक नातं निर्माण झालेलं असल्यामुळं जाताना वाईट वाटत होतं, परंतु पुन्हा आपण इकडे यायचं आहे असं म्हणत परतीच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू आणि रात्रीचे जवळपास 10 वाजलेले होते आणि तासाभरात आता लेहला आपण पोहोचू असं लेखिकेला वाटत होतं. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली आणि उद्या आता आपण कुठे प्रवासाला पुढे जायचं आहे याचं नियोजन सुरू झालं. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला आणि अचानकपणे ड्रायव्हरनं गाडी थांबवली. ब्रेक जे आहेत तर त्या ब्रेकचा आवाज लेखिकेला ऐकू आला आणि त्यामुळं लेखिकेच्या डोक्यामध्ये जे विचारचक्र चालू होतं त्यालाही कुठेतरी ते विचारचक्रसुद्धा थांबलं. आता पुढे काय होतं पहा. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते. आणि ह्या गाड्या ज्या थांबलेल्या होत्या, रात्रीची वेळ होती आणि त्या वेळेला तिथे पुढे थंडीमुळं झाकलेले 3 जण म्हणजे चेहरे वगैरे झाकलेले होते आणि हातामध्ये त्यांच्या टॉर्च होत्या आणि त्या बॅटरीच्या प्रकाशामध्येच या भयान वातावरणाला अधिक गडद करत ह्या सगळ्यांना म्हणजे लेखिका आणि तिच्याबरोबर असणारे सगळे सहकारी, जवळपास त्यांच्या 4 गाड्या होत्या, ह्या सगळ्यांना परत तुम्ही जा असं हे सगळेजण सांगत होते, हे 3 जण. कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता आणि रस्त्यावर असणारा खलसे येथील जो पूल होता तो कोसळलेला होता. त्यामुळे पुढे तुम्हाला जाता येणार नाही, तुम्ही आता मागे जा असं हे जे काही 3 जण होते तर ते सांगत होते. बाहेर मिट्ट काळोख आणि बाहेर तर प्रचंड काळोख होता. अनोळखी रस्ता सुद्धा ओळखीचा नव्हता. सोबत 10 तरुण मुली आणि सोबत जवळपास जी काही त्यांची टीम होती त्याच्यामध्ये 10 मुली होत्या. रस्ता बंद झालेला होता. माघारी जाणं सुद्धा अशक्य होतं आणि पुढं जाणं दुरापास्त, कारण पुढे पूल कोसळलेला होता. आणि काय करायचं आता, अवघड कठीण झाली होती परिस्थिती आणि एकच आधार होता आणि तो म्हणजे आर्मी पोस्ट. आणि आता यांना एकच सुरक्षित ठिकाण होतं ते म्हणजे ह्या भारतीय लष्कराचं पोस्ट, की जिथं भारतीय लष्कराचं ठाणं आहे तर तिथं आपण थांबायचं. आणि तो एकच मार्ग जो होता तर तो लेखिकेपुढे होता, कारण या परिसरामध्ये जी सुरक्षितता आहे ती महत्त्वाची आहे आणि आर्मीशिवाय आपल्याला चांगली सुरक्षितता कुठेच मिळू शकणार नाही हे लेखिकेला माहिती होतं. आणि म्हणून आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच मार्ग त्यांना दिसला, म्हणजे आपल्या भारतीय लष्कराचं पोस्ट. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट, ज्याला TCP आहे, DCP म्हणतात, तर ट्रॅफिक चेकपोस्ट आहे असं त्या 3 जणांनी सांगितलं. आणि पुढे इथून 500 मीटर अंतरावरती भारतीय लष्कराचं हे ट्रॅफिक चेकपोस्ट जे आहे तर ते तिथं आहे असं ह्या 3घांनी सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोगों का परिवार आपके हवाले करते, सिर्फ TCP तक जाने की इजाजत दीजिए. आणि लेखिकेने विनंती केली त्या 3घांना की तुम्ही आमच्या ह्या 34 लोकांचा जो परिवार आहे तर तो तुमच्या हाती आम्ही सोपवतोय आणि आम्हाला फक्त ती जी काही चेकपोस्ट आहे, ट्रॅफिक चेकपोस्ट भारतीय लष्कराचं, तर तिथंपर्यंत आम्हाला जाण्याची परवानगी द्या. आणि अगदी अर्ध्या किलोमीटरवरती ते होतं. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आणि आम्ही तिथे जाईन, आम्ही त्यांना विनंती करेन आणि जर त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही तर मग आम्ही परत येऊ असं लेखिकेनं त्यांना सांगितलं. आम्ही त्या 3घांसमोर सपशेल शरणागती पत्करली आणि ते 3 जण होते की ते सैन्याचेच होते आणि त्या 3घांसमोर अशा प्रकारे लेखिकेनं माघार घेतली. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती आणि गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आता भीती स्पष्टपणे जाणवत होती की आम्हीही धैर्याचा मुखवटा चढवला होता. आणि लेखिका म्हणतात की आम्ही सुद्धा घाबरलो होतो, परंतु
आम्ही तो धैर्याचा मुखवटा जो आहे तो आमच्यावरती चढवलेला होता आणि चेहऱ्यावरून आम्ही धैर्य दाखवत होतो, पण आतून मात्र आम्हाला सुद्धा भीतीच वाटत होती. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही गाडीत बसून राहा, आम्ही आत्ता लगेच जातो आणि परत येतो असं सांगून गाडीतून त्या खाली उतरल्या. TCPवर पोहोचलो आणि जिथं ट्रॅफिक चेकपोस्ट होतं भारतीय आर्मीचं, तिथे जाऊन ह्या लेखिका पोहोचल्या. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं आणि भीती एकतर होतीच आणि त्यात प्रचंड थंडी होती आणि त्याच्यामुळं लेखिकेला ह्या सगळ्या तिथं जे काही चेकपोस्टवरचे सैनिक होते तर त्यांनी ह्यांचं स्वागत जे आहे तर ते गरम पाणी देऊन केलेलं आहे. रात्रीचं 10:30 वाजले होते आणि जवळपास 10:30 रात्रीचे वाजून गेले होते. खूप खटपटीनंतर कर्नलना फोन लागला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप. आणि खूप प्रयत्नानंतर जे कर्नल होते त्या कर्नल यांना फोन लागला आणि फोनवरून आवाज आला की अरे तुम्ही सगळे कसे आहात, मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो आणि मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल आणि तुम्ही काळजी करू नका, माझा एक माणूस तुमच्यापर्यंत येईल, तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल आणि तो माणूस जिथं घेऊन जाईल तिथं युनिटमध्ये तुमची राहण्याची सोय आम्ही करू. उद्या मी संपर्क करतो आणि उद्या मी तुमच्याशी संपर्क साधतो असं त्या फोनवरच्या व्यक्तीने सांगितलं. रात्री 10:30पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून ठेवणारे कर्नल आणि 10:30पर्यंत आमची वाट फोनची बघणारे आणि पुढची सुद्धा सोय योग्य प्रकारे करून देणारे हे कर्नल होते. म्हणजे सैन्यामध्ये माणुसकी किती असते, आपल्या लोकांविषयी वाटणारी त्यांना काळजी किती असते आणि ह्या सगळ्यांची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे हे त्या कर्नल यांनी ज्या प्रकारे ही सगळी सोय करून दिली याच्यावरून आपल्या लक्षात येतं. सेवा परमो धर्म आणि सेवा हाच परमधर्म आहे, सर्वश्रेष्ठ धर्म आहे. लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभियानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक गाठोडं जमा होत होतं आणि अशा प्रकारे लष्कराबद्दल जी आत्मीयता वाटत होती, जो अभिमान वाटत होता, तर तो त्याचं एक ऋण जे आहे तर ते आमच्यावरती आता निर्माण झालेलं होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या आणि भीतीमुळं डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं होतं तर त्याचं रूपांतर आता जणू त्या प्रत्येक अश्रूचं हिऱ्यामध्ये झाल्याप्रमाणे झालेलं होतं. कारण इथं लेखिकेला ज्या गोष्टींची भीती वाटत होती ती भीती आता दूर झालेली होती. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं समोर आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का कसे कुठेच प्रश्नच नव्हता, फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. आणि अशा पद्धतीनं एक उंच दणकट मेजर आकाश जे आहे तर ते हसतमुखानं सामोरे आले आणि म्हणाले की तुम्ही आता माझ्या मागोमाग या. का कसे कुठे याबद्दल आता कुठला प्रश्नच नव्हता आणि त्यांच्या गाडीच्या मागून अंधारामध्ये मागोमाग त्यांच्या जायचं होतं आणि त्या पद्धतीनं लेखिका आणि त्यांचे सगळे सहकारी निघाले. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्यांप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकं स्वागत केलं आणि ज्या युनिटमध्ये आमची व्यवस्था केलेली होती तिथल्या सगळ्या सैनिकांनी काय केलेले आहे की लेखक आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं त्या युनिटमध्ये जोरात स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वापरलेला चहा आणि ह्या सगळ्या 36 जणांना छान गरमागरम चहा दिला आणि गरमागरम भजी खाऊ घातली आणि त्याचबरोबर हे सगळे महाराष्ट्रीयन आणि त्यांना छानपैकी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आवडीचा तो म्हणजे भजी ती सुद्धा खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली आणि ह्या सगळ्या 34 जणांचं ज्या प्रकारचं वय होतं त्याप्रमाणे त्यांची राहण्याची सोय जी आहे ती 4 ठिकाणी केली. टेलिफोन लावून दिले, फोनची व्यवस्था केली, थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं आणि ह्या युनिटमधील सैनिकांनी थोड्याच वेळात छानपैकी पूर्ण जेवण जे आहे ते बनवलं. रात्रीचे 12 वाजले होते आणि जवळपास रात्रीचा 12चा सुमार होता की अशा प्रकारे लेखिका आणि त्यांचे सगळे सहकारी हे जेव्हा अशा प्रकारे त्या अडचणीत सापडले तेव्हा ह्या सगळ्या सैनिकांनी आपल्या घरचंच कुणीतरी हे सगळे संकटात सापडलेले आहेत आणि त्यांना आपल्याला पूर्ण मदत करायला पाहिजे आणि ह्यांच्या सगळ्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि म्हणून प्रत्येक सैनिक त्याला जे काही करता येईल ते सगळं करत होता आणि सगळ्या जेवणाची व्यवस्था वगैरे ह्या युनिटमधल्या सगळ्या सैनिकांनी केली आणि रात्रीचे 12 तोपर्यंत वाजलेले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. आणि हे सगळे असंच म्हणत होते की तुम्ही एवढ्या दूरवरून आम्हाला भेटण्यासाठी इथं येता आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्या.
सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते आणि मुंग्या जशा ज्या पद्धतीनं आपलं काम करत असतात आणि अगदी त्याच पद्धतीनं ह्या कामकरी मुंग्यांप्रमाणे हे सगळे सैनिक त्यांना पडणारं सगळं काम जे आहे तर ते करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कार्यवेगळतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठाई ठाई माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला धोका पोहोचवत होतं. आणि अत्यंत प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं उत्साहानं हे सगळेजण सैन्य जे होतं तर ते आपापल्या परीनं जे काही काम असेल ते करत होतं. आणि आदरातिथ्य जे आहे तर ते किती असू शकतं याचं एक उत्तम उदाहरण होतं. आणि प्रत्येक सैनिकाला हा जो जिव्हाळा आहे या लोकांविषयी जो वाटत होता तो त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होता. आणि मग आपण आपल्या जीवनामध्ये किती आत्मकेंद्री बनलेलो असतो, संकुचित बनलेलो असतो. आपण फक्त स्वतःचाच विचार करत असतो, इतरांचा विचार आपल्या डोक्यामध्ये सुद्धा नसतो. आणि हे सैन्य मात्र स्वतःचा विचार काहीच नाही, इतरांचाच सगळा विचार, देशवासियांचाच विचार त्यांच्या रगारगामध्ये असतो. आणि तेच इथं लेखिकेला जाणवत होतं. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. आणि स्वयं म्हणजे स्वतःहून कोण तुम्ही अशा प्रकारचा आवाज जो आहे तो आता उमटत होता. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. आणि लेह आणि 14 कोर हे जे काही सैनिकांचं युनिट होतं तर हे खरं तर आमच्यासाठी एक वेगळं समीकरण बनून गेलेलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. आणि इथून परवानगी काढूनच जे काही वेगवेगळ्या रेजिमेंट असायच्या सैनिकांच्या तर तिथं त्या सैनिकांना भेटण्यासाठी जाण्याची परवानगी मिळायची. 2007 साली नवीन कर्नल असतील आणि 2007 साली नवीन कर्नल असतील ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. आणि कर्नल झा यांनी सांगितलेलं होतं की 2007 मध्ये इथे कदाचित वेगळे कर्नल असतील. आणि त्या पद्धतीनं कर्नल झा यांनी अगोदरच कल्पना लेखिकेला दिलेली होती. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, आणि जेव्हा आपण पुन्हा इथे येऊ तेव्हा नवीन कर्नल इथं असतील ते आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, असा प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. आणि मग अशा प्रकारचा मनात विचार असतानाच लेखिका आणि त्यांचे सगळे सहकारी कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत जाऊन पोहोचले. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण तीच वृत्ती. आणि ज्या पद्धतीनं कर्नल झा यांना त्या भेटायच्या अगदी त्याच पद्धतीनं केबिन तीच होती, खुर्ची तीच होती, वर्दी तीच होती, फक्त माणूस तिथे बदलला होता आणि वृत्ती मात्र तीच होती. म्हणजे कर्नल राणा, म्हणजे कर्नल झा असतील, कर्नल राणा असतील, दोघे सारखेच होते. आणि दोघेही उच्च पदावरती असून सुद्धा अगदी सामान्य माणसाप्रमाणे लेखिकांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये मिसळत होते. कर्नल राणा होते ते. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं. आणि कर्नल झा यांनी कर्नल राणांना लेखिका आणि त्यांच्या टीमविषयी सगळं अगोदरच सांगून ठेवलेलं होतं. त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते आणि अतिशय जिव्हाळ्याने ते बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यतीत होते. आणि कर्नल राणा समाजामध्ये जो आता बदल दिसून येतोय त्याबद्दल थोडे दुःखी सुद्धा वाटले. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि कर्नल राणा म्हणाले की आमच्याकडे सैन्यामध्ये दाखल झालेला एखादा नवीन सैनिक जो असतो, एखादा नवीन मुलगा जो असतो तो ज्या समाजातून येत असतो तिथलं त्याचं भावविश्व आणि इथं आल्यानंतरचं त्याचं वास्तव ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. आणि टीव्हीमुळे समाजामध्ये जो काही चाललेला उथळपणा आहे तर तोही लक्षात येतो. लोक कशा पद्धतीनं वागत असतात, कोणत्या दिशेनं आपला समाज चाललेला आहे हे लक्षात येतं. आणि मोबाईलमुळं तर घरच्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या सैनिकाला कळत राहतात. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. आणि अशा प्रकारे पूर्वीचा काळ वेगळा होता. एकदा सैनिक आमच्या ताब्यामध्ये आले की अर्थातच त्या ठिकाणी त्यांना बाहेरचं फारसं काही कळायचं नाही. परंतु आता मात्र ही साधनं जी आहेत या साधनांमुळं हा सैनिक जो आहे तो आपल्या कुटुंबियांशी नेहमीच कनेक्ट असतो. आणि मग अशा मानसिकतेतल्या ह्या सगळ्या सैनिकांना सांभाळायचं हे खरं एक आव्हान असतं. आणि हे इथं आल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल असं राणा म्हणतात. आणि ही खूप कठीण होत चाललेली गोष्ट आहे. मला फार आनंद होत आहे, राणा म्हणतात, मला खूप आनंद होतोय की तुम्ही सैनिकांना समजून घेण्यासाठी इथं येत असता आणि तुम्ही सगळेजण सैनिकांना समजून घेण्यासाठी इथं येता. हे खरंच खूप आनंददायी गोष्ट आहे. तुम्ही नेहमी येत जा, तुम्ही नेहमी यायला हवं. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. आणि अर्थातच कर्नल राणा, कर्नल झा यांसारख्या व्यक्ती असतील, इतर सगळं सैनिक असतील, यांच्याशी भेटल्यानंतर लेखिकांना सैनिकांमधला माणूस जो असतो तर तो आता त्या ठिकाणी लक्षात यायला लागला की सैनिक सुद्धा शेवटी एक माणूसच आहे, त्यालाही भावभावना आहेत. आणि तरी सुद्धा तो आपल्यासाठी म्हणून ह्या देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी
आपलं बलिदान द्यायला तिथं तयार असतो, पण इथून तिथून माणसांच्या सगळ्या भावना सारख्या असतात आणि सैनिकामधला जो माणूस आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं अशा प्रसंगामध्ये बघायला मिळतो. आणि ह्या सैनिकांचा एक वेगळा अनुभव जो आहे तो लेखिकेला येत होता. बघता बघता 2008 साल उजाडले, माझे वचन पूर्ण झाले होते आणि 2004 साली जी प्रतिज्ञा केलेली होती त्या प्रतिज्ञेमध्ये पुढची जी काही 5 वर्षे इथं यायचं होतं तर ते सगळी शपथ जी आहे तर ती आता पूर्ण झालेली होती. 2008 मध्ये अनुमावशी ह्या आसमंतात एक सुगंध पसरलाय. तुला जाणवतो का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड ह्या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला गं? आणि ही जी काही भाग्यश्री होती की लेखिकेसोबत आलेली, तर ती लेखिकेला असं म्हणते आहे की हा जो काही सबंध परिसर आहे, हा सबंध आसमंत जो आहे तो तिथे एक प्रकारचा सुगंध पसरलेला आहे. आणि अनुमावशी, तुला खरंच तो दिसतो का, जाणवतो का? द्रास, कारगिल इथं युद्धामध्ये शहीद झालेल्या वीरांचं आपण पाहिलेलं विजयस्तंभ हे स्मारक असेल, तोलोलिंगचा हा पर्वत असेल, आणि ह्या सगळ्या वातावरणातून ही भाग्यश्री थोडी बाहेर पडलेली आहे आणि भाऊक होऊन ती म्हणते आहे की इथल्या आसमंतामध्ये एक प्रकारचा जो सुगंध पसरलेला आहे तो तुला जाणवतो आहे का? आणि लेखिका पण विचारते की कसला? भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच, तिचं स्वतःशी बोलणं चालू होतं. आणि भाग्यश्री जणू आमच्याशी बोलत नव्हतीच, तिचं स्वतःशी बोलणं चाललेलं होतं, ते तिचं स्वगत चालू होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. आणि ही भाग्यश्री सांगायला लागते की हे सबंध जे वातावरण आहे ते अनुभवल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की इथं एक भारतीयत्वाचा सुगंध आहे, की इथं कुणी कुठल्या जातीचं नाही, कुणी धर्माचं नाही, तर इथे फक्त आपण भारतीय आहोत. आणि या भारतीयत्वाचा खरा सुगंध या संपूर्ण परिसरामध्ये मला येतो आहे, त्याची जाणीव होते आहे, असं ही भाग्यश्री बोलते आहे. इथला प्रत्येक डोंगरमाथा वीर स्त्रीचा साक्षीदार आहे. आणि इथला प्रत्येक डोंगरमाथा जो आहे त्याचा एक वेगळा इतिहास निर्माण झालेला आहे. इथं प्रत्येक सैनिकाची वीर स्त्री संचारलेली आहे आणि ह्या वीर स्त्रीचा साक्षीदार म्हणजे इथला डोंगरमाथा आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. आणि इथल्या मातीच्या प्रत्येक कणामध्ये कारगिल युद्ध ज्या पद्धतीनं लढलं गेलेलं आहे त्या युद्धाचा एक रोमांचकारी इतिहास जो आहे तो इथल्या कणाकणामध्ये मातीचे आहे. तो रोमारोमात जाणवतो आणि आपल्यासुद्धा रोमारोमांमध्ये तो जाणवतो. इथल्या सैनिकांच्या आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का गं आपलं, आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का? आणि हा भाग्यश्रीला पडलेला प्रश्न आपल्यालाही विचार करायला लावणारा आहे की ती भाग्यश्री असं म्हणते की देशप्रेम, देशाभिमान हा फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरती जे काही सैनिक तैनात असतात त्यांच्यापुरतंच मर्यादित असतो का, असा ह्या लेखिकेला ही भाग्यश्री प्रश्न विचारते. आणि आपलं ह्या सैनिकांचं काहीच देणं घेणं नाही का, काहीच नातं नाही का, असं त्या ठिकाणी ही भाग्यश्री जी आहे ती लेखिकेला प्रश्न विचारते आहे. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉन्ग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी आदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान. आणि भाग्यश्री म्हणत होती त्याप्रमाणे खरंच की इथं असणारा प्रत्येक सैनिक जो आहे तर त्याला कशाचाच कुठल्याच भेदभावाचा स्पर्श नव्हता, ते केवळ भारतीय बनलेले होते. आणि या भारतीयत्वाचाच सुगंध आता इथे सगळ्या परिसरामध्ये येत होता. असे हे आपले सगळे जवान त्याच्या शौर्याची, धाडसाची, खरंतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेलं मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. आणि 2008चं हे 5वं वर्ष होतं की लेखिकेनं जी प्रतिज्ञा केलेली होती की दरवर्षी मी ह्या विजयस्तंभावरती येऊन ह्या वीरांना सलामी देईन, तर त्या प्रतिज्ञेची पूर्तता झाली. शौर्य, धाडस, खडतर साहस याची सतत आपल्या मनामध्ये आठवण राहावी आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या सैनिकांशी कायमचं जोडलं जाण्यासाठी लेखिकेनं केलेला हा एक प्रयत्न होता. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली, हे त्याचंच फलित. आणि भाग्यश्री असेल किंवा इतर सगळे सहकारी असतील की त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण होणं म्हणजे लेखिकेचा जो हेतू होता तो खऱ्या अर्थानं सफल झाल्याप्रमाणे होता. याचसाठी केला होता अट्टहास आणि याचसाठी खरं तर हा आग्रह जो आहे इथं येण्याचा मी केला होता आणि तो सफल झाला. लेखिकेला या सगळ्या गोष्टीचं या गोष्टीचा आनंद होतो आहे. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथं गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठापनाची चढलेली पुटं निखळून पडतायत. आता पुटं निखळून पडणं म्हणजे स्वतःविषयीच्या भ्रामक कल्पना नाहीशी होणं. आणि लेखिका म्हणतात की या 5 वर्षामध्ये इथं आल्यानंतर मला एक गोष्ट आता जाणवलेली आहे की
इथं आल्यानंतर आपल्या मनामध्ये असणारा आपला अहंकार स्वतःविषयीचा किंवा आपल्या मोठेपणाविषयीच्या काही कल्पना, आपल्या स्वतःविषयीचे काही भ्रम असतात आणि काही आपण स्वतःविषयी काही कल्पना करून ठेवलेल्या असतात प्रतिष्ठेच्या, तर ती सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या इथं आल्यानंतर अर्थातच दूर होतात. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्यावर गहिवर दाटून येत आहे. आणि इथं लेखिकेला जो भावानुभव येतो की सैनिकांना भेटल्यानंतर आपली माणसं आपल्याला भेटतायत आणि तो जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. आणि त्याच्यामुळं काही वेळेला लेखिका खूपच भावनिक होते आणि तिचा कंठसुद्धा दाटून येत असतो. आपले सैनिक हे हिरे आहेत आणि लेखिका म्हणतात की आपले सैनिक हे खरं तर हिरे आहेत, आपल्या दृष्टीनं खूप मौल्यवान आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे आणि ह्या हिऱ्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ राहिलो पाहिजे आणि त्यांच्या उपकाराची जाणीव आपण सतत ठेवली पाहिजे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. आणि आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी ह्या लडाखला जो काही ग्रुप घेऊन येत होत्या लेखिका आणि त्यांचे सगळे सहकारी, याचं प्रचंड कौतुक जे आहे ते लष्करातील ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांना वाटत होतं आणि म्हणून ते स्वतः या सोहळ्यासाठी आणि ह्या सगळ्यांना भेटण्यासाठी आलेले होते. 1999 कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल नसलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते आणि 1999 जे काही कारगिल युद्ध झालं तेव्हा कर्नल पदावरती हे मेजर कुशल ठाकूर, ब्रिगेडियर कुशल ठाकूर होते कर्नल पदावरती. आणि तेव्हा तोलोलिंग ही जी काय लष्करी ठाणं होतं तर ते भारताच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी जी काही मोहीम आखण्यात आलेली होती तर त्याचे शिल्पकार म्हणजे हे कुशल ठाकूर होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात याच्याकरता मोठा सन्मान तो कोणता. आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांना भेटण्यासाठी ब्रिगेडियर पदावरील एखादी व्यक्ती येते तर हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान होता आणि आम्हाला हा सन्मान तिथे मिळाला. ब्रिगेडियर कुशल ठाकूर लेखिका आणि त्याच्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेले होते. आम्ही संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले की तुम्ही 5 वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात, ह्याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. आणि लेखिकेला ते सांगतात की तुम्ही जी प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेप्रमाणे तुम्ही सलग 5 वर्ष इथं येत आलेला आहात, परंतु आता माझं तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही हे जे काही सुरू केलेलं मिशन आहे ते बंद करू नका. इथं नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा आणि आमच्या तरुण जवानांना तुम्ही भेटा आणि त्यांचं जे काही उत्साह आहे तर तो आणखीन वाढवा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा आम्हाला त्यांची गरज आहे. आणि लेखिकेला हे जे काही कर्नल ब्रिगेडियर ठाकूर आहे ते आवर्जून सांगतात की समाजामध्ये असणारी जी कुशाग्र बुद्धिमत्तेची, प्रचंड बुद्धिमत्तेची जी मुलं आहेत तर त्यांना हे सांगा की आम्हाला तुमची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन्ड ऑफिसर पदावर ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा आणि किमान 5 वर्ष तरी तुम्ही एक ऑफिसर म्हणून ही जी काही भारतीय संरक्षण सेवा जी आहे तर ती तुम्ही त्या ठिकाणी या सेवेमध्ये या, म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा आणि तुमची देशाला गरज आहे. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात आणि 5 वर्ष तुमच्या आयुष्यातली तुम्ही देशासाठी द्या, संरक्षण सेवेसाठी द्या आणि नंतर तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. म्हणजे 5 वर्षचा करार जो आहे तो तुम्ही सैन्याबरोबर करा, सैन्यात राहा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकता. पण तुमची गरज आहे ह्या देशाला, तुम्ही सैन्यामध्ये या असं ह्या मुलांना सांगा आवर्जून, असं त्या ठिकाणी हे ब्रिगेडियर कुशल ठाकूर लेखिकेला सांगतायत. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका. आणि पुन्हा त्या ठिकाणी हे ब्रिगेडियर ठाकूर जे आहेत ते असं म्हणतात की समाजातल्या तरुण मुली ज्या असतात की ज्या घाबरतात सैनिकांबरोबर विवाह करायला, खरं तर आमच्या जवानांशी विवाह करायला अजिबात डगमगू नका, कारण त्या ज्यांच्याशी विवाह करतायत तर ते अत्यंत सच्चे असे देशभक्त आहेत आणि यांच्याशी विवाह करायला काय घाबरायचं कारण आहे. आणि त्या मुलींना सुद्धा तुम्ही हा संदेश आमच्याकडून द्या असं हे ब्रिगेडियर ठाकूर सांगतात. आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात ते काम थांबवणार नाही. आणि लेखिकेला त्यांनी एक वचन मागितलेलं आहे की लष्कर आणि नागरिकांमध्ये हा जो काही भावनिक पूल जो आहे तो जो तुम्ही बांधत आहात तर तो इथून पुढे तुम्ही थांबवणार नाही, उलट तो सुरूच ठेवाल. आणि हा पूल जो आहे तर तो पूल नेहमी असला पाहिजे सामान्य नागरिक आणि सैनिक यांच्यामध्ये. आणि
तुम्ही मला हे वचन द्या की हे जे काही काम तुम्ही करत आहात, हे जे काही मिशन तुम्ही सुरू केलेलं आहे, तर ते आता अर्धवट ठेवू नका, ते पुढे सुरू ठेवा. अशा पद्धतीनं ह्या लेखिकेला हे ब्रिगेडियर ठाकूर जे आहेत तर ते आवाहन करतायत. वातावरणात नीरव शांतता आणि प्रचंड शांतता जी होती ती यावेळेला होती. त्याचा भंग करत मी आवेगानं म्हणाले आणि वेगानं त्या ठिकाणी लेखिका ह्या शांततेचा भंग करत काय म्हणतायत की नक्की सर, आणि ब्रिगेडियर ठाकूर यांना सांगतात की सर नक्की हे काम मी कधीच थांबवणार नाही आणि हे काम मी कधी थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीने जणू कानात हळूच म्हटले तथास्तु. आणि तोलोलिंग पहाडीवरून वाहणारा जो वारा आहे, जणू त्या वाऱ्यानंच लेखिकेच्या कानामध्ये हळूच म्हटलं की तथास्तु, की तू हे जे काय काम करणार आहेस तर त्याच्यासाठी आमचा आशीर्वाद आहे, तुझ्या मनातली इच्छा पूर्ण हो. भास असतो, पण अंगावर रोमांच उठले आणि खरं तर हा भास होता, परंतु त्यामुळे अंगावरती एक प्रकारचं रोमांच उभे राहिले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला आणि तोलोलिंग टेकडीला एक सॅल्यूट जो आहे तो लेखिकेने ठोकला. माघारी वळले ते ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसं बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेन असं सैनिकांना आश्वासन देऊनच. आणि लेखिका म्हणतात की मी माघारी तिथून वळले ते पुन्हा त्या ठिकाणी ह्या सैनिकांसाठी त्यांचा जो त्याग आहे, त्यांची जी समर्पण वृत्ती आहे आणि ह्या सगळ्याला माझा खरं तर सलाम होता. आणि त्यांच्या ह्या कार्याची, देशाबद्दल त्यांचं जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्याची जाण ह्या सैनिकांना होती. तशी भारतीय नागरिक बनून आपण सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्या देशातील युवकांना बनवलं पाहिजे आणि एक देशप्रेमी नागरिक जे आहेत तर ते ह्या सैनिकांप्रमाणे बनायला पाहिजेत. सैनिकांनी हे देशप्रेमी नागरिक हे जर एकत्र आले तर आपला देश आणखीन मजबूत व्हायला मदत होईल असं लेखिकेला वाटतं. आणि अशा प्रकारचं आश्वासन ह्या लेखिकेनं सैनिकांना दिलं. कारण ते म्हणतात आणि हे सैनिक म्हणतात, माघारी जेव्हा जाल परतून ओळख द्या आमची त्यांना. आणि जणू सैनिक ह्या लेखिकेला सांगताय की जेव्हा तुम्ही आता इथून परत जाल तेव्हा आमची ओळख जी आहे ती देशवासियांना द्या आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. आणि ह्या सगळ्या देशवासियांना सांगा की तुमचा उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला ते सगळे आम्ही आहोत आणि तुम्ही नक्की आम्हाला भेटायला या. अशा प्रकारचं एक आवाहन जे आहे ते ह्या सैनिकांनी ह्या लेखिकेला केलेलं आहे. आणि एक प्रकारचा हा भावनिक बंध जो आहे तो लेखिका आणि या सगळ्या सैनिकांमध्ये निर्माण झालेला आहे. सैनिक ही खरं आपल्या देशाची ताकद आहे आणि सैनिकांच्यामुळंच आपण प्रत्येकजण आपल्या देशामध्ये सुरक्षित राहत असतो. आणि अशा सैनिकांबद्दलची एक कृतज्ञता जी आहे ते आपल्या प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे. हा पाठ आज आपण इथं पूर्ण केला. विद्यार्थी मित्र हो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी हा शिकू आनंदे विथ दिलीप मोहिते हा चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. पुन्हा भेटू नवीन पाठासहित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.